तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी असे आपणास वाटते काय? जर असे आपणास वाटत असेल तर ख्रिस्ताच्या कृपेचे भागीदार होऊन हा अनुभव घ्याल काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील अध्ययनात आपण दृढ नाते कसे असावे याविषयी पाहिले होते. पौलाचे आणि फिलिप्पीकर यांच्यामध्ये हे अतूट असे नाते होते. आता या नात्यामुळे पौलाने त्यांच्यावर कसा आत्मविश्वास प्रगट केला, त्यांना कोणत्या प्रकारे प्रोत्साहन दिले आणि त्यांच्याविषयी त्याची इच्छा काय होती हे आज आपण अध्ययनातून शिकणार आहोत. प्रियांनो, फक्त लक्षात घ्या की दृढ नात्यामुळे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही सध्या नवीन करारातील पौलाने फिलिप्पीकरांना लिहिलेल्या पत्राचा अभ्यास करीत आहोत. मागच्या कार्यक्रमात आपण पाहिले की पौल या मंडळीविषयी आपली आत्मीयता, आस्था व्यक्त करीत आहे आणि तो त्यांना दिलासा देऊन म्हणतो की देवाने त्यांच्यामध्ये जे चांगले काम आरंभले ते तो प्रभू येशूच्या दिवसापर्यंत पूर्णत्वास नेईल. आता आपण त्याच्या पुढचा भाग अभ्यासणार आहोत. फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय आणि 7 वचन सांगतं, आणि तुम्हा सर्वांविषयी असे वाटणे मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्ते संबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेचे भागीदार असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हाला बाळगून आहे. पौलाने फिलिप्पीच्या विश्वासणाऱ्यांचे स्मरण आपल्या हृदयात बाळगले आहे. म्हणजेच हे विश्वासणारे पौलाच्या अगदी जवळचे स्नेही असावेत. आपल्या विश्वासणाऱ्या स्नेहांचे स्मरण आम्ही असेच आमच्या हृदयात बाळगायला हवे. सुवार्तेच्या सेवेत, पौलाच्या संकटांमध्ये, सुवार्ते संबंधीच्या प्रत्युत्तरात व प्रतिपादनात या फिलिप्पीतील विश्वासणाऱ्यांनी पौलाबरोबर देवाची कृपा अनुभवली होती. तिचे ते भागीदार झाले होते. श्रोत्यांनो, तुम्ही कधी एखाद्या विश्वासणाऱ्या मित्रासोबत सुवार्ता प्रसाराची सेवा केली असेल किंवा सुवार्ता सभेसाठी सोबतीने कष्ट उचलले असतील, सुवार्ते सभेकरिता आस्थेने व कळकळीने प्रार्थना केल्या असतील व त्या सभांची फळे जोडीने चाखली असतील, तर तुम्हाला पौल काय लिहितो हे लगेच समजेल. जेव्हा 2 किंवा अधिक विश्वासणारे ख्रिस्ताच्या नावात एकत्रित येऊन सुवार्तेचे कार्य करतात, तेव्हा देवाच्या कृपेचा एक विलक्षण सुंदर अनुभव त्यांना येतो व देवाची पवित्र समक्षता, त्याची कृपा त्यांना एका सुंदर बंधनात बांधते, जिला आपण बंधूंचे मिळणे, मधुर किंवा सहभागिता असे म्हणतो. ही सुमधुर सहभागिता पौलाने फिलिप्पीतील विश्वासणाऱ्यांबरोबर अनुभवली आणि म्हणूनच तो त्यांचे स्मरण आपल्या हृदयात बाळगतो. त्यांच्याविषयी देवाचे उपकार स्मरण करतो. त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेस आनंदाने प्रार्थना करतो. तो पुढे त्यांना काय म्हणतो पहा, 8व्या वचनात, माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. पौलाचे हे वाक्य त्याच्या फिलिप्पीकरांवरील उत्कट प्रीतीचे साक्ष देते. असं वाटतं की त्याच्यात व या विश्वासणाऱ्यांमध्ये ऋणानुबंध आहेत, नाजूक रेशमबंध आहेत. ते कधी तुटणार नाहीत आणि त्याची त्यांच्यावरची प्रीती शुद्ध व निस्वार्थी ख्रिस्ताच्या कळवळ्याप्रमाणे आहे. त्याला या विश्वासणाऱ्यांविषयी जी ओढ आहे ती त्याने शब्दात व्यक्त केली, पण जणू त्याला वाटत आहे की ते शब्द अपुरे आहेत. म्हणून तो त्यांना म्हणत आहे की मला तुमच्याविषयी केवढे प्रेम आहे ते मी तुम्हाला कसे सांगू. तुम्ही देवालाच त्याविषयी विचारा. तो माझ्या तुमच्यावरील प्रीतीचा साक्षीदार आहे. पौल या विश्वासणाऱ्यांशी एकरूप झाला होता. हेच या वचनावरून सिद्ध होते. 9व्या वचनात तो लिहितो, माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी.
प्रीती या शब्दाविषयी श्रोत्यांनो अनेक लोक गोंधळतात, गफलत करतात. काही लोकांना वाटतं की आम्ही शत्रूवर प्रीती करायची म्हणजे जे पाखंडी मताचे आहेत त्यांच्यावरही आम्ही प्रीती करायला हवी. याविषयी ते आम्हाला पत्र टाकून विचारतात. कोणावर योग्य कारणासाठी टीका करणे चुकीचे आहे असे त्यांना वाटते व ते म्हणतात, येशूने आम्हाला शत्रूवर प्रीती करण्यास सांगितले की नाही आणि जे आमचा तिरस्कार करतात त्यांचे भले करण्यास सांगितले की नाही. प्रभू येशूने आम्हाला हे करण्याकरिता सांगितले आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्याच्या काळातल्या धार्मिक पुढाऱ्यांसाठी येशूजवळ फार कडक टीका होती. योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय आणि 44व्या वचनामध्ये तो त्यांना कठोरपणे काय म्हणाला त्याची किंचित झलक आम्हाला पाहायला मिळते. योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय 44 वचन. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला हा आणि आपल्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास पाहता. तसेच मत्ते कृष्णवर्तमान 23 अध्याय आणि 33व्या वचनात तो त्यांना म्हणाला, अहो सापांनो, सापाच्या पिल्लांनो, नरक दंड कसा चुकवाल? त्याने सैतानाला त्यांचा पिता व सापाला त्यांची माता म्हटले. पौलाची फिलिप्पेकरांसाठी प्रार्थना ही आहे की त्यांची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. आम्ही सर्व विश्वासणाऱ्यांवर ख्रिस्तामध्ये प्रीती करायला हवी. काहींवर प्रीती करणे कठीण असते, अशांवरही प्रीती करणे आवश्यक आहे. परंतु आम्ही सुज्ञतेने व विवेकाने प्रीती करायला हवी. जेव्हा सुज्ञ शिक्षक, पालक आपल्या विद्यार्थ्यांवर किंवा पाल्यावर प्रीती करतात तेव्हा ते विवेकाने प्रीती करतात. म्हणजे जर एखाद्या विश्वासणाऱ्या शिक्षकाची आपल्या विद्यार्थ्यांवर नितांत प्रीती असेल तर तो त्यांचे दुर्गुण नजरे आड करून त्यांच्यावर प्रीती करेल असे नाही. तो त्यांची वाटेल ती इच्छा पुरी करेल असेही नाही. उदाहरणार्थ, हे विद्यार्थी त्याचे लाडके विद्यार्थी आहेत म्हणून तो त्यांना परीक्षेची प्रश्नपत्रिका सांगून टाकेल, ही विवेकपूर्ण प्रीती नाही. तर तो आपल्या विद्यार्थ्यांना आत्मीयतेने, मायेने त्यांचे दुर्गुण दाखवून देईल. ते सुधरविण्याकरिता त्यांची मदत करेल आणि चांगल्या मूल्यांचे त्यांच्यामध्ये रोपण करेल. ही श्रोत्यांनो विवेकपूर्ण प्रीती आहे. जे आईवडील आपल्या मुलांवर प्रीती करतात ते मुलांचे चुकल्यास त्यांना योग्य ती शिक्षा करतात, योग्य मार्ग समजावून सांगतात आणि त्यांच्यावर योग्य संस्कार होतील याची काळजी घेतात. एखाद्या व्यक्तीवर प्रीती करणे म्हणजे तिच्या आवडीच्या गोष्टी करून तिला खुश ठेवणे एवढेच नव्हे तर तिच्यातल्या सद्गुणांना वाव देणारी संधी उपलब्ध करून देणे आहे. आता प्रीती करताना ती ज्ञानाने व विवेकाने कशी करावी याची दुसरी बाजू आपण पाहूया. आपण कोणावर प्रीती करावी याबाबतीत सुज्ञ असणे गरजेचे आहे. प्रभू येशूने आम्हाला सांगितले की आम्ही डुकरांसमोर मोती टाकू नयेत. तात्पर्य हे की काही लोक असे असतात की ते आमच्या भोळ्या प्रीतीचा फायदा घेऊन आम्हाला फसविण्याचा प्रयत्न करतात. अशा फसवणुकीचे बळी होण्याऐवजी विवेकाने प्रीती करणे आम्ही शिकायला हवे. एकदा उपासनेनंतर कोणी एक व्यक्ती माझ्याकडे येऊन मला म्हणाली, एक माणूस तुमच्याशी बोलू इच्छितो. त्याला तारणाविषयी माहिती हवी आहे. मला या गोष्टीमुळे आनंद वाटला. सर्वांना सोडून या माणसाला माझ्याशीच बोलायला हवे याचे मला कौतुक वाटले. स्वतःचा अभिमान सुद्धा वाटला. मग मी त्या व्यक्तीकडे गेले. तोपर्यंत उपासना मंदिर रिकामे झाले होते. सर्व सभासद आपापल्या घरी निघून गेले होते. मग मी त्या माणसाला देवाची तारणाची योजना समजावून सांगितली. त्या माणसाला माझ्या बोलण्यात खूपच रुची आहे असे मला वाटले, कारण मी सांगितलेली पवित्र शास्त्रातली वचने तो मोठ्या उत्साहाने वाचत होता. शेवटी मी त्याला विचारले की तो प्रभू येशूचा आपला तारणारा म्हणून स्वीकार करू इच्छितो काय. यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व त्याने होकारार्थी उत्तर दिले. मग आम्ही प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर मी त्याला त्याचे कसे काय चालले असे विचारले. त्यावर त्याने मला सांगितले, मला ही गोष्ट तुम्हाला सांगायला नको आहे, पण काय करू, माझी सुटकेस येथल्या एका हॉटेलमध्ये हॉटेल मालकाने जप्त केली आहे, कारण मी त्याचे काही पैसे देणे लागतो. आता श्रोत्यानो, अशा वेळेस काय करावे हे मला समजेना, कारण आत्ताच या भावाला मी प्रभूकडे आणले होते आणि उपदेशक म्हणून, विश्वासणारी म्हणून त्याच्यावर प्रीती करणे मला आवश्यक होते. मग मी त्याला माझ्या जवळचे पैसे दिले. मला त्याला मदत केल्याबद्दल आनंद वाटला व मी एवढे औदार्य दाखवू शकले याविषयी मला अभिमान वाटला. त्यानंतर 1.5 महिन्यानंतर मी त्या माणसाचे छायाचित्र वर्तमानपत्रात पाहिले. हा वर्तमानपत्रात कसा झळकला याची उत्कंठा वाटून मी ते वर्तमानपत्र उचलले
आणि वाचू लागले. त्या माणसाला अटक करण्यात आली होती. त्याने 6 महिने देवाच्या सेवकांना फसवून त्यांच्या पैशावर चेन केली होती आणि तो म्हणाला होता, देवाचे सेवक सर्वात मूर्ख असतात. मी ताबडतोब देवाच्या एका मोठ्या सेवकाला फोन करून त्या माणसाविषयी विचारले. त्याला या माणसाची व त्याच्यासारख्या इतरांची माहिती होती आणि तो म्हणाला, असे काही लोक आहेत की ज्यांच्यावर आम्ही प्रीती करू शकत नाही. श्रोत्यानो, पॉल फिलिप्पीकरांना व पर्यायाने सर्व विश्वासणाऱ्यांना म्हणतो की त्यांची प्रीती उत्तरोत्तर वाढो, परंतु ती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने वाढो, असे त्याचे म्हणणे आहे. या आत्ताच नमूद केलेल्या प्रसंगावरून आम्ही हे शिकतो की आमची प्रीती विवेकाने व ज्ञानाने केलेली असावी. तुम्हालाही देवाच्या नावाने किंवा तारणाच्या नावाने फसविणारे लोक भेटले असतील. अशा लोकांवर आम्ही प्रीती करू शकत नाही, कारण ते लबाडी करतात, देवाचे नाव व्यर्थ घेतात व ते जाणून बुजून अप्रामाणिकपणे वागतात. पौलाचे हे वचन साध्या सरळ विश्वासणाऱ्यांना त्यांच्या प्रीतीविषयी सावधगिरीचा इशारा देणारे आहे. आम्ही जेव्हा ख्रिस्ताकडे नव्याने आलेले असतो व त्याच्या प्रीतीने आमचे अंतःकरण ओतप्रोत भरलेले असते, अशा वेळेस असे प्रसंग अनुभवाला येतात आणि नंतरही असे अनुभव येऊ शकतात. अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव व्हावा यासाठी प्रार्थना करणे आवश्यक आहे. विशेष रीतीने पाळक, सुवार्तिक, उपदेशक, प्रचारक यांनी ही सावधगिरी बाळगायला हवी. मी अशी प्रार्थना करायला शिकले आहे श्रोत्यानो, की प्रभू, मी नवीन लोकांना आज भेटणार आहे. मला ते माहीत नाहीत. काहींना मी मदत करू शकेन, काही माझ्या पाठीत सुरा खूप असतील, परंतु या दोघांमध्ये फरक करण्यास मला तू शिकव. मी कोणाला मदत करावी ते मला तू दाखव. आमच्या ठाई असलेली प्रीती ज्ञानाने व विवेकाने वाढायला हवी. श्रोत्यानो, आता तो 1 अध्याय आणि 10 वचनात काय म्हणतो पहा. असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. हे वचन महत्वाचे आहे. पॉल जेव्हा जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे असे म्हणतो, तेव्हा तो आम्हाला श्रेष्ठ व हलके यामध्ये फरक करावयास लावतो. याचा संबंध तुमच्या जीवनाविषयी देवाच्या इच्छेशी आहे. जेव्हा तुमच्या समोर 2 किंवा 3 मार्ग उपलब्ध असतात, तेव्हा तुम्हाला त्यातील एकाला निवडावे लागते आणि अशा वेळेस कोणता मार्ग निवडावा हे तुम्हाला समजत नाही. अशा वेळेस
परमेश्वर तुमच्याकरिता देवदूताला पाठवित नाही किंवा वाहतुकीच्या दिव्याप्रमाणे तुम्हाला लाल किंवा हिरवा दिवा दाखवित नाही. आम्ही आमची सर्वसाधारण व देवाला समर्पित असलेली बुद्धी वापरावी अशी त्याची अपेक्षा असते. म्हणून आमच्या समोर उपलब्ध असलेल्या मार्गांमध्ये श्रेष्ठ व हलका असा भेद करण्याची गरज आहे. श्रोत्यानो, ही गोष्ट करणे वरवर अवघड वाटते खरे, परंतु आम्ही जितके देवाच्या वचनामध्ये मुळावलेले असतो तितके आम्हाला असे निर्णय घेणे सोपे जाते. देवाचे वचन कधीकधी आम्हाला काही गोष्टींविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन देत नाहीत, परंतु ते आमच्यासमोर ख्रिस्ती तत्वे ठेवते व त्या तत्वांवर आधारित असे आम्ही निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा देव आमच्याकडून करतो. उदाहरणार्थ, तंबाखू खाणे, तपकीर ओढणे किंवा बिडी सिगरेट ओढणे किंवा चित्रपट पाहणे. देवाच्या वचनात यापैकी एकाही गोष्टीचा उल्लेख नाही. कोणी म्हणेल की पवित्र शास्त्र याविषयी मौन बाळगते. पवित्र शास्त्र मौन बाळगते असे जरी आपण गृहीत धरले तरी श्रोत्यानो, पवित्र शास्त्रात या सर्व गोष्टींविषयी काही तत्वे दिलेली आहेत. ते आम्हाला असे म्हणत नाही की तुम्ही पान तंबाखू खाऊ नका किंवा बिडी सिगरेट ओढू नका. तर पवित्र शास्त्र करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि 16व्या वचनात सांगते, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र असते, तसेच तुम्ही आहात. आता या वचनात पवित्र शास्त्राने आमच्या शरीराविषयीचे तत्व मांडले आहे की ते देवाचे मंदिर आहे. मग या तत्वातून तर्कशुद्ध निष्कर्ष हा निघतो की या देवाच्या मंदिराची म्हणजे आमच्या शरीराची आम्ही योग्य ती काळजी घ्यायला हवी. जर बिडी सिगरेट यांनी ह्या मंदिराचा नाश होत असेल तर आम्ही देवाची अवज्ञा करतो, स्वतःचा नाश ओढवून घेतो. जर आम्ही असल्या गोष्टी सोडून देतो तर आम्ही जे श्रेष्ठ ते पसंत करतो आणि आम्ही श्रेष्ठ ते पसंत करावे अशी देवाची इच्छा आहे. कधीकधी श्रोत्यानो, जे श्रेष्ठ ते काय आहे हे ठरवणे अवघड असते. एकदा एका व्यावसायिकाने मला त्याच्या धंद्याविषयी सांगितले. त्याच्यासमोर 2 मार्ग होते. त्याने त्याविषयी प्रार्थना केली व त्या दोन्हींपैकी एक मार्ग स्वीकारला. पण जेव्हा तो मार्ग अपयशी ठरला तेव्हा तो मागे परतला व त्याने दुसरा मार्ग पत्करला. तो म्हणाला, आता मला त्याविषयी देवाची इच्छा आहे हे पटले. पहिला मार्ग अनुपयोगी ठरला व आता फक्त एकच मार्ग माझ्या समोर होता, तो मी स्वीकारला व तोच योग्य ठरला. श्रोत्यानो, आम्ही जे श्रेष्ठ ते पसंत करावे अशी परमेश्वर आमच्याकडून अपेक्षा करतो. पुन्हा एक वार मला तुम्हाला सांगू द्या की देवाच्या इच्छेनुसार निर्णय घेण्यात सुज्ञता आहे आणि देवाची इच्छा पवित्र शास्त्रात स्पष्ट झालेली आहे. जेथे ती स्पष्ट आहे असे वाटत नाही तेथे देवाने दिलेली तत्वे आहेत व त्या तत्वांच्या आधारावर आम्ही योग्य ते म्हणजे देवाच्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकतो. पॉल पुढे सांगतो की विश्वासणाऱ्यांनी सात्विक असावे किंवा प्रामाणिक असावे. ह्या शब्दासाठी असलेला मूळ लॅटिन शब्द सिन्सेरस आहे व त्याचा अर्थ मेणाशिवाय असा होतो. जेव्हा रोमी लोकांनी साम्राज्य प्रस्थापित केले तेव्हा ते अतिशय बलवान आणि क्रूर लोक होते. त्यांनी ग्रीसमधील अनेक ठिकाणांचे कलेचे खजिने उद्ध्वस्त केले. आशिया मायनरमध्ये त्याचे अजून पुरावे सापडतात. ग्रीसच्या अनेक कलाकृती मोडण्यात आल्या आणि जेव्हा रोमी लोक सुसंस्कृत बनले तेव्हा ते स्वतःच्या संस्कृतीचा विकास करू लागले व या कलाकृती जमा करू लागले. परंतु अनेक कलाकृती मोडलेल्या होत्या. ह्या पुतळ्यात किंवा फुलदाणी भेगा पडलेल्या असल्या तर अप्रामाणिक विक्रेते त्या भेगेत मेण घालीत असत व त्यामुळे ती भेग दिसेनाशी होई आणि अगदी मूळ कलाकृतीप्रमाणे ती कलाकृती दिसत असे. अशा गोष्टींविषयी कणभरही शंका न घेणारे एखादे ते विकत घेत असे आणि आपल्या बगीच्यामध्ये ते ठेवीत असे. परंतु ज्या दिवशी कडक ऊन पडे त्या दिवशी त्या पुतळ्याच्या भेगेत मेण वितळून जाई व ती भेग स्पष्ट दिसू लागेल. अप्रामाणिक विक्रेते अशा प्रकारे फुटलेले भेगा पडलेले पुतळे फुलदाण्या बेमालूनपणे विकत असत. शेवटी प्रसिद्ध विक्रेते त्यांच्या वस्तूंवर सिन्सेरस असे लेबल लावू लागले, म्हणजे मेणाशिवाय, किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये त्यांच्याकडे विक्रीला असलेली हे लेबल असलेली कलाकृती कोणतेही नुकसान न झालेले आहे. पॉल म्हणतो की प्रामाणिक असा, सात्विक असा,
जर तुमच्या मनात देवाची स्तुती करण्याची इच्छा नाही तर अकारण हालेलुया किंवा प्रभूची स्तुती असो असे म्हणू नका. कोणाचा घात करायचे मनात बाळगून त्या व्यक्तीविषयी प्रेमाचे मायेचे नाटक करू नका. सात्विक असा. परमेश्वर अंतर्याम व हृदय पारखणार आहे. तुम्ही एखाद्या वेळेस लोकांची दिशाभूल करू शकता, परंतु तुमचे मन व अंतःकरण जाणणाऱ्या देवाला तुम्ही फसवू शकत नाही. श्रोत्यानो, सर्व उत्तम गोष्टी परमेश्वरापासून आहेत. पॉल त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की त्यांची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर वाढावी. त्यानंतर तो अशी विनंती करतो की त्यांनी जे श्रेष्ठ ते पसंत करावे आणि ख्रिस्ताच्या दिवसासाठी सात्विक व निर्दोष असावे. सात्विक असणे, प्रामाणिक असणे म्हणजे काय हे आपण पाहिले आहे. आता निर्दोष असणे म्हणजे काय ते आपण पाहूया. आम्हाला ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे निर्दोष करण्यात आले आहे. म्हणजे त्याने वधस्तंभावर जे आपले पवित्र व निर्दोष रक्त मानवजातीच्या पापक्षालनासाठी सांडवले, त्या रक्तावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा परमेश्वर आम्हाला ख्रिस्ताच्या ठायी निर्दोष गणतो. परंतु आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या सुरुवातीपासून तर आमच्या मृत्यूपर्यंत ख्रिस्तासाठी पवित्र व शुद्ध जीवन जगायचे आहे. ख्रिस्ताच्या समर्पणामुळे आमच्या पापांची क्षमा झाली हे खरे असले तरी पुन्हा पाप करीत राहण्याचा आम्हाला परवाना मिळत नाही. उलट त्या जुन्या पापी स्वभावावर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला विजय मिळवायचा आहे. आम्ही परिपूर्ण पावित्र्य कधी मिळवू शकत नसलो तरी समर्पित निर्दोष ख्रिस्ती जीवन निश्चितपणे जगू शकतो. उदाहरणार्थ, ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करणारी एखादी व्यक्ती जर पूर्वी व्यभिचारी असेल तर तिने आपल्या नव्या जन्मानंतर व्यभिचारात राहू नये व अधिकाधिक समर्पित जीवन जगावे. कारण प्रभूची आम्हाला आज्ञा आहे की जसा तो पवित्र आहे तसे आम्ही पवित्र व्हावे. आम्हाला त्यासाठी सतत देवाच्या वचनाच्या प्रकाशात चालायला हवे, जेणेकरून आम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्दोष असू. लक्षात घ्या की आम्ही देवासमोर स्वतःच्या सत्कृत्यांनी कधीच निर्दोष असल्याचे दाखवू शकत नाही. फक्त आमचे ख्रिस्तामधले स्थान आम्हाला निर्दोषपणा प्रदान करते. तरीही आम्ही ख्रिस्ताला परिधान करून पापी जीवनाचा त्याग करून पवित्र व समर्पित जीवन जगावे अशी देवाची आमच्याविषयी इच्छा आहे. जणू ख्रिस्ताचे आगमन जवळ आले आहे असे समजून त्याला आपण निर्दोष असे सापडावे या हेतूने आपण आपले वर्तन समर्पित ठेवायला हवे. आता तो 11व्या वचनात काय म्हणतो पहा. आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. श्रोत्यानो, नीतिमत्वाची फळे म्हणजे पवित्र आत्म्याची फळे होत. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांच्या जीवनात हे फळ निर्माण करतो. गलतीकरास पत्र 5 अध्याय 22 आणि 23 या वचनांमध्ये हे फळ सांगण्यात आले आहे. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत. आम्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनातून जेव्हा नीतिमत्वाचे फळ प्रदर्शित होते तेव्हा देवाचे गौरव होते व त्याची स्तुती होते. आणि देवाची प्रभू येशूची आमच्याविषयी अशी इच्छा आहे की आम्ही ते फळ द्यावे. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना वेल व फाटे यांचा दाखला देऊन सांगितले की ते प्रभू येशू या वेलीतले फाटे आहेत व प्रत्येक फाटा वेलीमध्ये राहिल्याशिवाय फळ देऊ शकत नाही व जो फाटा फळ देत नाही त्याला तोडून अग्नीत टाकण्यात येते. ख्रिस्ताची वचने जर आमच्या जीवनातून प्रगट होत असली म्हणजे आम्ही जर ख्रिस्ताला अनुसरले तर आमच्या जीवनात नीतिमत्वाचे फळ निर्माण होते. प्रभू येशू आपल्या शिष्यांना योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय आणि 8व्या वचनात म्हणाला, तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते. तसेच त्याने मत्ते कृष्णवर्तमान 5 अध्याय आणि 16व्या वचनात सांगितले, तुमचा उजेड लोकांपुढे पडो यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. जेव्हा ख्रिस्तीतर अविश्वासणारे आमच्याद्वारे प्रदर्शित झालेला देवाचा प्रकाश पाहतात तेव्हा तेही आमच्या देवाचे गौरव करतात. कारण अशा वर्तनाद्वारे देव आहे व तो आपल्या लोकांमध्ये वस्ती करतो हे एका अर्थी सिद्ध होते. फिलिप्पेकरांनी पवित्र आत्म्याचे फळ आपल्या वर्तनातून प्रदर्शित करावे जेणेकरून देवाचे गौरव होईल अशी पौलाची प्रार्थना आहे. आता श्रोत्यानो, पौल शुभवर्तमानामुळे त्याच्यावर जी संकटे आली, ज्या बंधनामध्ये त्याला राहावे लागले त्याविषयी त्यांना काय लिहितो ते पहा. 12वे वचन.
बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. पॉल फिलिप्पेकरांशी अतिशय ठासून बोलत आहे. जेव्हा फिलिप्पेतील विश्वासणाऱ्यांना पॉल तुरुंगात आहे असे समजले तेव्हा त्यांनी त्यांचे पाळक एपफ्रदीत यांना पॉलाकडे पाठवले. त्यांनी कदाचित असा संदेश पाठवला असेल की अरे रे बंधू पॉल, तुमच्याविषयी आम्हाला फार वाईट वाटतं. आता तुमच्या सुवार्ता प्रसाराच्या कार्यात मोठे अडखण आले असणार. आता तुम्ही तुरुंगात असल्याने सुवार्ता प्रसार कसा होईल? परंतु पॉल त्यांना सांगत आहे की ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या त्यामुळे सुवार्ता प्रसारात अडथळा आला नाही. उलट त्यामुळे सुवार्ता प्रसारास एक प्रकारे गती मिळाली. श्रोत्यानो, पॉल त्यांना निरर्थक दिलासा देत नाही आहे, तर त्याचा दिलासा व त्याचा दृष्टिकोन हा त्याच्या ख्रिस्तावरील विश्वासाच्या मजबूत पायावर उभा आहे. आज आम्हाला पाहायचं आहे की आमचा ख्रिस्तावर कितपत विश्वास आहे. जर आम्ही विश्वासात कमजोर आहोत तर आम्हाला विश्वासामध्ये मजबूत व्हायचे आहे. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. फिलिप्पीकरांस पत्र. यामध्ये आनंद हा शब्द 19 वेळा वापरण्यात आला. आजचा प्रश्न, पौलाच्या मतानुसार आम्ही काय पसंत करावे? ए. जे आवडेल. बी. जे श्रेष्ठ. सी. जे आदरणीय. डी. जे त्रासदायक नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आपण शिकलो आहोत की जर दृढ नाते असेल तर काय अपेक्षित केले जाते. या गोष्टी म्हणजे प्रार्थनेत आठवण ठेवणे, सुवार्तेच्या भागीदारीत आनंद घेणे, त्या भागीदारीच्या बंधनात सुवार्तेच्या बचावासाठी आणि पुष्टीकरणात ख्रिस्ताच्या कृपेची भागीदारी करणे. प्रियांनो, आज आपल्यासमोर प्रश्न आहे की काय आम्ही ख्रिस्तामधील दृढ नात्याने जोडलो आहोत? त्या भागीदारीमध्ये आम्ही आनंद करतो? काय आम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी तयार आहोत? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा की ख्रिस्ताची आणि आमची ओळख झालेली आहे. प्रभूजी, आज आम्ही शिकलेलो आहोत की ख्रिस्ताची कृपा आमच्यावरती होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ख्रिस्ताबरोबर आमचं नातं अधिक दृढतेनं असावं, यासाठी प्रभूजी आमची वाटचाल असावी. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर की जेणेकरून प्रभूजी ख्रिस्ताची ही कृपेची भागीदारी आम्हाला प्राप्त होऊ शकेल. आणि यासाठीच प्रभूजी आमच्या अंतःकरणातील सर्व कठीणपणा तू काढून टाक आणि प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्हाला शुद्ध आणि चांगलं हृदय तू दे. या गोष्टी तू आमच्यासाठी करणार आहेस, कारण बाप्पा तू आजही आमच्यावरती प्रीती करतोस आणि म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.